नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर माधव भुसनर, तत्त्वज्ञान विभाग, प्रताप महाविद्यालय, स्वायत्त, अमळनेर. आपण या प्रस्तुत लेक्चरमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख, इंट्रोडक्शन टू इंडियन फिलॉसॉफी या विषयावर चर्चा करणार आहोत. भारतीय तत्त्वज्ञान म्हणत असताना प्रामुख्याने भारतामधील प्राचीन वाङ्मय, धर्मग्रंथ आणि विचार परंपरेत विकसित झालेले तत्त्वचिंतन या सर्वांचा समावेश भारतीय तत्त्वज्ञानामध्ये केला जातो. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रामुख्याने जीवाचे स्वरूप, आत्मा, ईश्वर, जग, कर्म, पुनर्जन्म, दुःख, मोक्ष इत्यादी मूलभूत संकल्पनांचा अभ्यास समाविष्ट होताना दिसून येतो. भारतातील तत्त्वज्ञानात्मक विचारांची सुरुवात केव्हा झाली, कशी झाली आणि ती कशी विकसित होत गेली हे पाहण्यासाठी आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचे काही प्रमुख कालखंडामध्ये आपल्याला विभागणी करावी लागते, ज्यामुळे आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचा विकास कसा होत गेला हे आपल्याला समजून घेण्यास मदत होते. हे कालखंड केवळ अभ्यासाच्या दृष्टीने, समजून घेण्याच्या दृष्टीने केलेले आहेत. यामध्ये प्रथम वैदिक काळ, जो इसवी पूर्व 1500 वर्ष ते 600 इसवी पूर्व असा मानला जातो. त्यानंतर उपनिषदिक काळ, श्रमण काळ, सूत्रकाळ, भाष्यकाळ, वैष्णव वेदांत काळ, भक्ती परंपरा, शीख धर्माचा कालावधी, आधुनिक भारतीय तत्त्वज्ञान, त्यालाच आपण पुनर्जागरण किंवा नवजागरणाचा काळ असं आपण म्हणतो. नंतर भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा काळ, यामध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे विचारवंत निर्माण झाले त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडलेलं आहे त्याचा समावेश आपण या कालावधीमध्ये करणार आहोत. प्रथम वैदिक काळ, जो इसवी पूर्व 1500 वर्ष ते 600 इसवी पूर्व असा मानला जातो. प्रामुख्याने वेदांच्या निर्मितीविषयी विचारवंतांमध्ये मतभेद दिसून येतात. भारतीय विचारवंतांमध्ये वेदाचा कालावधी हा साधारण काही तत्त्वज्ञ 10,000 इसवी पूर्व, काही तत्त्वज्ञ 5,000 इसवी पूर्व असा कालावधी मानतात. एकंदरीतच वेद निर्मितीच्या कालावधीविषयी तत्त्वज्ञांमध्ये मतभिन्नता दिसून येते. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये किंवा पाश्चात्य विचारवंत साधारणतः वेदाची निर्मिती ही इसवी पूर्व 1500 वर्षे ते 600 इसवी पूर्व अशी मानतात. या कालावधीमध्ये जे काही प्रमुख ग्रंथ म्हणून उदयाला आले त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांचा समावेश केला जातो. प्रथम ऋग्वेदाची निर्मिती झाली असे मानले जाते. त्यानंतर यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांची निर्मिती झालेली दिसून येते. साधारणतः या वेदांची रचना कोणी केली याविषयी देखील विचारामध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. प्रामुख्याने असे मानले जाते की वेदांची निर्मिती ही ईश्वराने केलेली आहे, म्हणून वेद हे ईश्वर निर्मित आहेत असे मानले जाते. दुसरे की वेदांना अकृतिक असे मानले जाते. अकृतिक म्हणजे इतर वस्तूसारखे ते निर्माण झालेले नाही, कृती केलेली नाही आहे, तर ते ईश्वर निर्मित असल्यामुळे त्यांना अकृतिक असं मानले जाते. तिसरा जो अर्थ घेतला जातो तो म्हणजे अपौरुषेय, म्हणजे वेदांना अपौरुषेय असं मानलं जातं. म्हणजे कोणत्याही पुरुषांनी त्याची निर्मिती केलेली नाही आहे असा एक अर्थ घेतला जातो. परंतु स्वामी विवेकानंद यासारखे तत्त्वज्ञ अपौरुषेय या शब्दाचा अर्थ कोण्या एका पुरुषांनी ती निर्मिती केलेली नाही असं मानतात.
म्हणजेच वेदाच्या निर्मितीमध्ये कोण्या एका व्यक्तीचा रोल नाही आहे, सहभाग नाही आहे, तर वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळे तत्त्वज्ञ विचारवंत होऊन गेले. त्यांनी वेदांमध्ये आपले योगदान देऊन वेदांची निर्मिती केलेली दिसून येते. असा अर्थ विवेकानंदासारखे विचारवंत घेतात. साधारणतः या वेदांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर यामध्ये निसर्ग देवतांची उपासना, सृष्टींची निर्मिती याविषयी आपल्याला या प्रश्नांची चर्चा दिसून येते. त्याचबरोबर यज्ञकर्म याविषयी देखील आपल्याला विचार त्यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीविषयी विचार आपल्याला दिसून येतात. साधारणतः या कालावधीमधील तत्त्वज्ञान धार्मिक आणि काव्यात्मक स्वरूपाचे असल्याचे आपल्याला दिसून येते. या वेदांचे काही भाग केले जातात. त्याच्यामध्ये प्रमुख 4 भाग आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रथम म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषदे. वेदांच्या संहिता या भागामध्ये आपल्याला मंत्र आणि स्तोत्रांचा संग्रह दिसून येतो. यामध्ये देवतांची स्तुती, यज्ञासाठीचे मंत्र हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. हा वेदांचा अत्यंत प्राचीन भाग म्हणून मानला जातो. त्यानंतर जो वेदांचा भाग येतो तो म्हणजे ब्राह्मण. यामध्ये यज्ञविधीचे स्पष्टीकरण, मंत्रांचा अर्थ, उपयोग आणि कर्मकांडासंबंधित आपल्याला काही माहिती त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. वेदांचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे आरण्यक. या आरण्यक भागामध्ये वनात किंवा अरण्यात राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, ऋषी आहेत, मुनी आहेत, त्यांच्या आचरणविषयक नियमांचा समावेश त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यामध्ये ध्यान, उपासना आणि तत्वचिंतनाचाही भाग आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. वेदाचा जो चौथा भाग आहे तो म्हणजे उपनिषदे. यामध्ये प्रामुख्याने उपनिषदाची संख्या ही 108 मानली जाते. परंतु उपलब्ध उपनिषदांमध्ये एक आपल्याला 10 ते 12 उपनिषदे आपल्याला दिसून येतात. या उपनिषदांमध्ये आपल्याला वेदांचा अंतिम भाग आणि तात्विक भाग असं याला आपल्याला संबोधताना दिसून येते. यामध्ये तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक विचारांचा समावेश आपल्याला दिसून येतो. यामध्ये आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म, मोक्ष यासारख्या विचारांचा समावेश त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. एकंदरीतच ब्राह्मण भागामध्ये किंवा वेदांमध्ये जे विचार मांडलेले आहेत, उपनिषदांमध्ये त्या विचार आपल्याला विकसित झालेले दिसून येतात. वैदिक कालावधीनंतर आपल्याला दुसरा काळ जो दिसून येतो तो म्हणजे उपनिषदांचा काळ. साधारणतः उपनिषदाचा काळ हा इसवी सन पूर्व 800 ते 500 असा मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला तत्त्वज्ञान अधिक गूढ आणि चिंतनशील होताना दिसून येते. यामध्ये आत्मा, आत्माचे स्वरूप, ब्रह्माचे स्वरूप, आत्मा आणि ब्रह्म यांचा संबंध यासारखे विचार आपल्याला दिसून येतात. तत्त्वमसी, अहम ब्रह्मास्मी यासारखी महावाक्ये उपनिषदांमध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये मोक्षप्राप्तीसाठी वेगवेगळे विचार आपल्याला दिसून येतात. उपनिषदांमध्ये साधारणतः ज्ञानमार्गाला अधिक महत्त्व आपल्याला दिलेले दिसून येते. आता म्हटल्याप्रमाणे परंपरेने 10 ते 12 उपनिषद अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेदांचे वेगवेगळे उपनिषद दिसून येतात. प्रामुख्याने ऋग्वेदी उपनिषदांमध्ये आपल्याला ऐतरेय उपनिषद, कौशितकी उपनिषद हे उपनिषद दिसून येतात. यजुर्वेदांमध्ये 2 भाग दिसून येतात. एक म्हणजे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरे कृष्ण यजुर्वेद. शुक्ल यजुर्वेदाचे आपल्याला ईश उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद हे 2 उपनिषद दिसून येतात. तर कृष्ण यजुर्वेदाचे आपल्याला
तृतीय उपनिषद, कठ उपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद हे 3 उपनिषद आपल्याला दिसून येतात. सामवेदांमध्ये आपल्याला 2 उपनिषद दिसून येतात, केन उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद. अथर्ववेदामध्ये आपल्याला 3 उपनिषदांचा समावेश दिसून येतो. एक म्हणजे प्रश्न उपनिषद, दुसरे मांडूक उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद. या 3 उपनिषदाचा आपल्याला ऋग्वेदीय उपनिषद म्हणून विचार करता येतो. आपण ह्या सर्व उपनिषदांचा विचार केलेलाच आहे. यानंतर आपल्याला श्रमण परंपरेचा काळ हा दिसून येतो. साधारणतः हा कालावधी इसवी सन पूर्व 6वे शतक ते 300 शतक असा मानला जातो. या श्रमण परंपरेलाच वेद प्रामाण्य नाकारणाऱ्या नास्तिक परंपरा असे देखील आपल्याला म्हणता येते. कारण श्रमण परंपरा वेदाचं प्रामाण्य, वेदाचं सत्य असणं हे नाकारतात, वेद नाकारतात. साधारणतः इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुमारास विशेषतः ही परंपरा आपल्याला विकसित झालेली दिसून येते. या परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वैदिक यज्ञकर्म कर्मकांडाच्या विरोधात ही नवीन परंपरा आपल्याला विचारसरणी विकसित झालेली दिसून येते. ही एक प्राचीन भारतातील एक तत्वज्ञानात्मक किंवा धार्मिक चळवळ म्हणून आपल्याला याला पाहता येते. श्रमण म्हणजे तपश्चर्या, संयम आणि साधना करणारे जे विचारवंत आहेत, साधू आहेत, त्यांना श्रमण असं संबोधलं जातं. या श्रमण परंपरेचे काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे ही एक भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची क्रांतिकारक विचारसरणी आपल्याला दिसून येते. कारण परंपरेने जे वैदिक उपनिषदिक तत्त्वज्ञान चालत होते त्याला विरोध करण्याच्या विरोधातून ही आपल्याला विचारसरणी उदयाला आलेली दिसते. म्हणून तिला क्रांतिकारक विचारसरणी असं आपल्याला म्हणता येते. यांनी यज्ञकर्म व वेदाच्या विरोधात आपली भूमिका मांडलेली दिसून येते. या विचारसरणीमध्ये जे काही जीवनमार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे नैतिकतेवर आधारित आहे, अहिंसेवर आधारित आहे. संयम, तपश्चर्या आणि आत्मशुद्धी यांच्या माध्यमातून या विचारसरणीचे व्यक्ती आपला जीवनमार्ग व्यतीत करताना दिसून येतात. या विचारसरणीमध्ये कर्म आणि पुनर्जन्माची संकल्पना आपल्याला दिसून येते. यांच्यामध्ये मोक्ष, त्याला त्यांनी निर्वाण असं म्हटलेलं आहे. प्राप्तीसाठी मोक्ष आणि निर्वाण हे प्राप्तीचे त्यांचा अंतिम उद्देश आपल्याला दिसून येतो. यामध्ये संन्यास आणि भिक्षू परंपरा आपल्याला दिसून येते. या परंपरेने सामाजिक समतेच्या विचारावर जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येते. श्रमण परंपरेमध्ये जे प्रमुख दर्शन आपल्याला दिसून येतात त्यापैकी बौद्ध दर्शन हे एक आपल्याला दिसून येते. बौद्ध दर्शनाचे प्रवर्तक गौतम बुद्ध यांना मानले जाते. यांनी या विचारसरणीची सुरुवात केलेली दिसून येते. बौद्धांनी प्रामुख्याने 4 आर्य सत्य, यामध्ये प्रथम दुःख, जीवनामध्ये दुःख आहे, दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा असे 4 आर्य सत्याचं प्रतिपादन बौद्धांनी केलेलं दिसून येते. त्यानंतर व्यक्तीच्या जीवनातील जे दुःख आहे ते नष्ट करण्यासाठी दुःख निरोधगामिनी प्रतिपदा हे 4थं आर्य सत्य सांगितलेलं आहे. त्यामध्येच अष्टांगिक मार्गाचे त्यांनी प्रतिपादन केलेले आहे. या अष्टांगिक मार्गाला प्रामुख्याने 3 भागामध्ये विभागता येते: प्रज्ञा, शील आणि समाधी. प्रज्ञा या अंतर्गत सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प या 2 मार्गाचा समावेश केला जातो. शील या अंतर्गत सम्यक वाक, सम्यक कर्म, सम्यक आजीविका यांचा समावेश करता येतो. समाधी या अंतर्गत सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या मार्गाचा समावेश करता येतो. एकंदरीतच बौद्ध तत्त्वज्ञानाला मध्यम मार्ग म्हणून आपल्याला पाहता येते. यांनी निर्वाण ही अंतिम अवस्था मानलेली दिसून येते. या परंपरेत
जे प्रमुख ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये धर्मपद, ज्यामध्ये गौतम बुद्धाच्या शिकवणीवर आधारित विचारांचा समावेश आपल्याला दिसून येतो आणि बौद्ध परंपरेतील तत्त्वज्ञ नागार्जुन यांनी माध्यमिक सूत्र हा एक ग्रंथ आपल्याला निर्माण केलेला दिसून येतो. बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमुख शाखा दिसून येतात. त्या म्हणजे प्रथम हीनयान, यालाच थेरवाद असं देखील म्हटलं जातं. याचा कालावधी प्राचीनतम मानला जातो. बुद्ध काळापासून याची सुरुवात मानली जाते. या परंपरेचा प्रमुख ग्रंथ म्हणून त्रिपिटक हा ग्रंथ मानला जातो. यामध्ये साधना पद्धतीमध्ये विनय, ध्यान, नैतिक जीवन यांना महत्त्व दिलेलं दिसून येते. या परंपरेचं लक्ष म्हणजे व्यक्तिगत निर्वाण याच्यावर ते फोकस करताना आपल्याला दिसून येतात. दुसरा जो पंथ आहे, शाखा आहे, त्याला आपण महायान असं आपण म्हणतो. या पंथाचा कालावधी साधारणतः इसवी सन 1 ते 2 शतक आपल्याला दिसून येतो. या परंपरेचा प्रमुख ग्रंथ म्हणून महायान सूत्रे यांना मानले जाते. या परंपरेची साधना पद्धती ही ध्यान, प्रेमयुक्त करुणा, बोधिसत्व मार्ग यांना मानले जाते. या परंपरेचे लक्ष म्हणजे सर्व जीवासाठी मोक्षाची संकल्पना ते मांडतात. तिसरी जी शाखा किंवा पंथ आहे तो म्हणजे माध्यमिका हा आहे. या परंपरेचा कालावधी 2 शतक मानले जाते. या परंपरेची सुरुवात नागार्जुन यांनी केलेली दिसून येते. या परंपरेचे मुख्य तत्त्वज्ञान म्हणजे शून्यता, सर्व अस्तित्व तात्पुरते आहे, सापेक्ष आहे असे मानतात. या परंपरेचे जे काही लक्ष्य आहे, मोह व अज्ञानाचा नाश करून बुद्धत्व प्राप्त करणे हे त्यांचे प्रमुख लक्ष्य आपल्याला दिसून येते. चौथा जो पंथ आहे तो म्हणजे योगाचार, त्यालाच आपण विज्ञानवाद असे देखील म्हणतो. या पंथाची सुरुवात साधारणतः 4थ्या शतकामध्ये आपल्याला दिसून येते. या पंथाचे संस्थापक असंग आणि वसुबंधू या दोघांना मानले जाते. यांचं मुख्य तत्त्वज्ञान म्हणजे जग फक्त चेतनामय आहे, बाह्य वस्तू स्वतंत्र नाहीत असं ते मानतात. यांचं प्रमुख लक्ष चेतना शुद्ध करून मोक्ष प्राप्त करणं हे आपल्याला दिसून येते. साधारणतः भारतातले जे अत्यंत प्राचीन विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठ ओळखले जाते. यामध्ये नागार्जुन असतील, वसुबंधू असतील, असंग असतील, हे आपल्याला प्राध्यापक म्हणून काम करताना आपल्याला दिसून येतात. नागार्जुन त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून आपल्याला काम करताना दिसून आलेले होते. बौद्धांची जी 5वी शाखा आहे किंवा पंथ आहे त्याला आपण वज्रयान असं आपण म्हणतो. याला तिबेटियन बुद्धिझम असंही म्हटले जाते. या कालावधीची सुरुवात साधारणतः इसवी सन 6वे ते 7वे शतक असं मानले जाते. या विचारसरणीचे मुख्य तत्त्व जे आपल्याला दिसून येतात ते म्हणजे बुद्धत्वाचा त्वरित अनुभव यावर ते विश्वास ठेवतात. त्याच पद्धतीनं गुरुला त्यांच्या परंपरेत जास्त महत्त्व देतात. गुरु म्हणजे त्यांच्या दृष्टीने बुद्धत्वाचा मूर्त प्रतिनिधी असं ते मानतात. मंडल आणि ऊर्जा केंद्रांचा ते अभ्यास करतात. मंत्र साधना, शून्यता, करुणा यांचाही ते अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात. यांची साधना पद्धती गुरु केंद्रित दिसून येते. त्यांच्यामध्ये तांत्रिक, मंत्र, जप, समाधी, ध्यान यासारख्या आपल्याला साधना पद्धती या पंथामध्ये दिसून येतात आणि ते त्वरित मोक्षाला महत्त्व देताना दिसून येतात. दुसरा जे श्रमण परंपरेतील जे दुसरे जे धर्म दर्शन दिसून येते ते म्हणजे जैन धर्म. याचे मुख्य प्रवर्तक आपल्याला वर्धमान महावीर हे दिसून येतात. या दर्शनामध्ये अहिंसेला अत्यंत महत्त्व दिल्यामुळे अहिंसा परमो धर्म, अहिंसाच हेच प्रमुख धर्म आहे असं ह्या विचारसरणीचे लक्ष आपल्याला दिसून येते. या विचारसरणीमध्ये अनेकांतवादासारख्या सिद्धांत आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अपरिग्रह व कठोर तपश्चर्या यांना हे महत्त्व देताना आपल्याला दिसून येतात. या परंपरेचा प्रमुख ग्रंथ आगमसूत्र म्हणून आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये महावीर यांच्या उपदेशांचा समावेश आपल्याला दिसून येतो. जैन दर्शनामध्ये देखील काही प्रमुख 2 संप्रदाय आपल्याला दिसून येतात. प्रथम म्हणजे दिगंबर संप्रदाय. यांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे
या संप्रदायातील साधू मुनी नग्न अवस्थेमध्ये असतात. या संप्रदायामध्ये स्त्रियांना साधक म्हणून नाकारले जाते. दुसरं की वैशिष्ट्य म्हणजे साधना अत्यंत कठोर असते. कठोर नियमांचे पालन आवश्यक मानले जाते. मोक्षासाठी स्वयंशुद्धी आणि त्याग हे आवश्यक मानले जातात. दुसरा जो पंथ आहे तो म्हणजे श्वेतांबर पंथ संप्रदाय. या पंथाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या संप्रदायातील साधू मुनी श्वेत वस्त्र संपादन करतात, धारण करतात. यामध्ये स्त्रियांना देखील साधक म्हणून मान्यता दिली जाते. यांची साधना सुलभ, सामाजिक जीवनाशी सुसंगत अशी दिसून येते. मोक्षासाठी ज्ञान, तप आणि सात्विक जीवन यांना ते महत्त्व देताना आपल्याला दिसून येतात. श्रमण परंपरेतील तिसरा जो दर्शन दिसून येते ते म्हणजे आजीवक पंथ म्हणून. या पंथाचे प्रमुख आपल्याला मक्कली गोशाल हे दिसून येतात. यांनी नियतिवाद ही संकल्पना आपल्याला मांडलेली दिसून येते. नियतिवाद म्हणजे सर्व काही पूर्व नियोजित असते. आपण त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. जे घडायचे ते पूर्वनियोजित असते असा या पंथाचा विश्वास आपल्याला दिसून येते. यांनी कठोर तपश्चर्यावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येते. श्रमण परंपरेतील चौथं जे दर्शन आहे ते म्हणजे चार्वाक दर्शन. हे दर्शन बौद्ध, जैन धर्म यांच्या समकालीन मानले जाते. चार्वाक दर्शनाचे जे काही प्रवर्तक आहेत बृहस्पती यांना मानले जाते. या दर्शनानुसार फक्त भौतिक जग हेच खरे आहे. एकमेव स्पष्ट भौतिकवादी मत म्हणून चार्वाक दर्शनाला भारतीय परंपरेमध्ये ओळखले जाते. या दर्शनानुसार 4 मूलभूत तत्वे आहेत: पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू. या 4 महाभूतापासून सृष्टी आणि मनुष्याची उत्पत्ती झालेली आहे असं ते मानतात. यांच्यानुसार आत्मा स्वतंत्र अस्तित्व नाही. इतर भारतीय दर्शनामध्ये आत्मा हे स्वतंत्र तत्व मानलेले दिसून येते, परंतु चार्वाक स्वतंत्र आत्मा हे मानत नाहीत. त्यांच्या मते आत्मा म्हणजे चेतना शरीरातूनच निर्माण होते. चैतन्य विशिष्ट देह हेच आत्मा आहे असं ते मानतात. चार्वाक कर्मकांड असेल, पुरोहितशाही असेल यांचा ते विरोध करताना दिसून येतात. त्याचबरोबर ईश्वर, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म यासारख्या त्या गोष्टी नाकारताना दिसून येतात. ते वेदांचे प्रमाणही देखील नाकारतात. त्यांच्या मते प्रत्यक्ष प्रमाण हेच एकमेव ज्ञान मिळवण्याचं सत्य साधन आहे. बाकीचे साधने हे असत्य आहेत असं ते मानतात. एकंदरीत चार्वाक हे सुख या तत्वाला जास्त महत्त्व देताना दिसून येतात. त्यांच्या मते यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुता. हे एकंदरीत चार्वाक दर्शनाचं सूत्र मानलं जातं. त्यांच्या मते वर्तमान जीवन हेच जीवन सत्य आहे. व्यक्ती मृत्यूनंतर जीवन असते का माहीत नाही आहे. म्हणून या जीवनात व्यक्तीनं जास्तीत जास्त सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं चार्वाक मानतात. एकंदरीतच इतर श्रमण परंपरेतील जे दर्शन आहे, बौद्ध असेल, जैन असेल, आजीविक असेल, या परंपरेपेक्षा चार्वाक दर्शन हे पूर्णतः भौतिकवादी आणि वेगळी विचारसरणी असलेला दर्शन आपल्याला दिसून येते. एकंदरीतच ह्या श्रमण परंपरेचे काही महत्त्व आपल्याला दिसून येते. ते म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाला नवा बौद्धिक आणि नैतिक आयाम देण्याचं काम ही विचारसरणी आपल्याला करताना दिसून येते. त्याचबरोबर समाज सुधारणा आणि समतेचा संदेश यामध्ये दिलेला दिसून येतो. वैदिक परंपरेमध्ये, उपनिषदिक परंपरेमध्ये आपल्याला समाजामध्ये भिन्नता दिसून येते, उच्च नीच भाव दिसून येतो. कर्मकांड, याज्ञिक कर्म यांना जास्त महत्त्व देताना दिसून येते. त्या सर्व परंपरेचं खंडन करण्याचं काम ही श्रमण परंपरा आपल्याला करताना दिसून येते. एकंदरीतच वैदिक परंपरेला पर्याय म्हणून ही परंपरा आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. भारतीय तत्त्वज्ञानातील
जे चौथा कालावधी मानला जातो, चौथा काळ मानला जातो, तो म्हणजे सूत्रकाळ. यामध्ये अनेक सूत्रग्रंथांची निर्मिती झालेली दिसून येते. या परंपरेचा काळ साधारणतः इसवी सन पूर्व 500 ते इसवी सन 200 असा मानला जातो. ही परंपरा एकंदरीतच श्रमण किंवा नास्तिक दर्शनाच्या विरोधात पुन्हा वेद उपनिषदांची प्रासंगिकता प्रस्थापित करण्यासाठी या दर्शनांची आपल्याला निर्मिती होताना दिसून येते. जसं पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे श्रमण परंपरा वेदातील कर्मकांड, यज्ञप्रथा यासारख्या प्रथांचे खंडन करताना दिसून येते, त्यांचा विरोध करताना दिसून येते आणि त्याच्या विरोधात नवीन नैतिकतेवर आधारित जीवनमार्ग सांगताना दिसून येते. तर ह्या श्रमण परंपरेला विरोध करण्यासाठी पुन्हा सूत्र परंपरा आपल्याला दिसून येते आणि ह्या सूत्र परंपरेमध्ये या श्रमण परंपरेचं आपल्याला खंडन करून पुन्हा वैदिक विचारांची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न आपल्याला या परंपरेत दिसून येतो, या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येते. सूत्रे म्हणजे संक्षिप्त संहितात्मक असून तत्त्वज्ञानाचा मूलभूत आधार मानले जातात. यामध्ये प्रामुख्याने सूत्रग्रंथांमध्ये आपल्याला कपिल असतील यांची सांख्यसूत्र दिसून येतात. जिमित वर्मा यांचे आपल्याला पूर्वमीमांसा सूत्र हे सूत्र दिसून येते. अक्षयपाद गौतम यांनी न्यायसूत्र आपल्याला निर्माण केलेले दिसून येतात. कनाद असेल यांनी वैशेषिक सूत्र आपल्याला निर्माण केलेले दिसून येतात. बादरायण यांनी उत्तरमीमांसा वेदांत सूत्रांची निर्मिती केलेली दिसून येते. पतंजली यांनी योगसूत्रांची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येतात. तर हे सूत्र परंपरेतील काही प्रमुख सूत्रग्रंथ हे आपल्याला दिसून येतात. या सूत्र कालावधीमध्ये जे दर्शन निर्माण झाले याला सूत्ररूपातील दर्शने, षड दर्शने, हिंदू दर्शने किंवा सनातन दर्शन अशा विविध नावांनी आपल्याला संबोधताना दिसून येतात. या षड दर्शनाने वेदांना प्रमाण मानतात, त्यामुळे त्यांना आस्तिक दर्शन असेही मानले जाते. भारतीय परंपरेत आस्तिक ह्या शब्दाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. प्रामुख्याने आस्तिक म्हणजे ईश्वर मानणारा असा त्याचा अर्थ दिसून येतो. परंतु भारतीय परंपरेत आस्तिक या शब्दाचा अर्थ वेदांचे प्रमाण मानणारा असा त्याचा अर्थ दिसून येतो. म्हणून ही 6 दर्शने, षड दर्शने वेदांना प्रमुख प्रामाण्य मानतात आणि वेदांना सत्य मानतात आणि त्यांच्या विचाराची निर्मितीसाठी वेदांचा आधार घेताना दिसून येतात. म्हणून या दर्शनाला आस्तिक दर्शने असं म्हणून संबोधले जाते. यामध्ये न्याय दर्शन याचाही समावेश होतो. आस्तिक दर्शनामध्ये 2 दर्शनाच्या जोड्या आपल्याला दिसून येतात. न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, योग दर्शन, मीमांसा दर्शन या पद्धतीनं आपल्याला जोड्या त्यांच्या दिसून येतात. न्याय दर्शनाचा विचार करत असताना न्याय दर्शनाचे प्रमुख प्रवर्तक म्हणून गौतम अक्षयपाद यांना मानले जाते. या दर्शनाचा कालावधी साधारणतः इसवी सन पूर्व 6वे शतक असं मानले जाते. या दर्शनाचा प्रमुख ग्रंथ म्हणून न्यायसूत्र यांना मानले जाते. एकंदरीत या न्याय दर्शनाची जर आपण तत्त्वज्ञान पाहितलं तर त्यामध्ये सत्यज्ञान, तर्कशास्त्र, प्रमाणशास्त्र यांना प्रामुख्याने महत्त्व दिलेले दिसून येते. त्याचबरोबर यामध्ये ज्ञान, प्रमाण, दुःख, मोक्ष यांचाही आपल्याला विचार दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने 4 प्रमाणांची संख्या आपल्याला दिसून येते. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द. त्याचबरोबर आत्मा शाश्वत आणि अविनाशी मानतात. मोक्षप्राप्तीसाठी ते योग्य ज्ञान आणि तर्क आवश्यक मानतात आणि त्या माध्यमातून मोक्षप्राप्ती ते मानतात. वैशेषिक दर्शन या दर्शनाचे प्रवर्तक कनाद यांना मानले जाते. या दर्शनाचा मुख्य कालावधी साधारणतः इसवी सन पूर्व 6वे ते 2रे शतक असे मानले जाते. या दर्शनाचा प्रमुख ग्रंथ वैशेषिक सूत्र मानले जाते. या दर्शनामध्ये
प्रामुख्याने 6 पदार्थाची चर्चा आपल्याला दिसून येते. द्रव्ये, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि अभाव. यामध्ये अनुवाद, परमाणु सिद्धांत हा प्रमुख दिसून येतो. यामध्ये कारण आणि परिणाम यांची चर्चा आपल्याला दिसून येते. मोक्षासाठी पदार्थाचे ज्ञान आवश्यक मानतात आणि या पदार्थाच्या योग्य ज्ञानातूनच व्यक्तींना मुक्ती मिळते असं ते मानतात. न्याय वैशेषिक ही दर्शनांची जोडी मानली जाते. न्याय दर्शन हे तर्कशास्त्र प्रमाणावर अधिक भर देताना दिसून येते, तर वैशेषिक दर्शन सत्ताशास्त्रीय विचार अर्थात पदार्थशास्त्र व भौतिक जगावर अधिक भर देताना दिसून येते. सांख्य आणि योग अशी एक दुसरी जोडी मानली जाते. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल मुनी यांना मानले जाते. या दर्शनाची सुरुवात साधारणतः इसवी पूर्व 6वे शतक असे मानले जाते. या दर्शनाचा प्रमुख ग्रंथ सांख्यसूत्र सांख्यकारिका यांना मानले जाते. या दर्शनाचं मुख्य तत्व म्हणजे द्वैतवादाचा ते स्वीकार करतात. त्यांच्या मते पुरुष आणि प्रकृती हे 2 भिन्न तत्व आहेत आणि ह्या भिन्न तत्वातूनच सृष्टीची निर्मिती होते असे ते मानतात. पुरुष तत्व ते शाश्वत, निर्विकार, अनुभवकर्ता असं मानतात आणि प्रकृती तत्व हे सर्व सृष्टीचे मूळ, परिवर्तनशील, 3 गुणांनी युक्त असे मानतात. दुसरे तत्व या दर्शनाचं दिसून येते ते म्हणजे त्रिगुण सिद्धांत ते मानतात. त्यामध्ये पहिले गुण म्हणजे सत्व, दुसरे रजस आणि तिसरे तमस, ह्या 3 गुणांची संकल्पना ते मांडताना आपल्याला दिसून येतात. त्यांच्या मते जीवनामध्ये जे दुःख निर्माण होते त्या दुःखाचे कारण म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये भेद न मानणे हे दुःखाचं मूळ कारण ते मानतात. आणि ह्या दुःखाच्या मुक्तीसाठी ते पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये भेद मानणं असे ते मानतात आणि याच माध्यमातून ते मुक्ती, मोक्ष प्राप्ती होते असे ते मानतात. एकंदरीतच सांख्य दर्शनामध्ये 25 तत्वाची चर्चा आपल्याला दिसून येते. सांख्य दर्शन ईश्वराला मानत नाही आहेत म्हणून त्यांना निईश्वर सांख्य असंही म्हटले जाते. याच्यासोबत जे दुसरं दर्शन आहे ते म्हणजे योग दर्शन. योग दर्शनाचे प्रवर्तक पतंजली यांना मानले जाते. योग दर्शनाचा कालावधी इसवी पूर्व 2रे शतक ते 4थे शतक असे मानले जाते. योग दर्शनाचा प्रमुख ग्रंथ योगसूत्र असे मानले जाते. योग म्हणजे काय तर याची व्याख्या करताना योग दर्शनामध्ये योग चित्तवृत्ती निरोध असं मानलेलं आहे. योग म्हणजे ज्या मनामध्ये चित्तवृत्ती निर्माण होतात त्यांचा निरोध करणे, त्यांना नियंत्रित करणे म्हणजे योग असं ते मानतात. योग दर्शनामध्ये प्रामुख्याने अष्टांग योगाची चर्चा आपल्याला दिसून येते. या 8 मार्गांमध्ये एम या अंतर्गत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचार्य, अपरिग्रह या मार्गाचा समावेश दिसून येतो. नियम यामध्ये आपल्याला शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्राणिधान या मार्गाचा समावेश दिसून येतो. तिसरं म्हणजे आसन, 4थं प्राणायाम, 5वं प्रत्याहार, 6वं धारणा, 7वं ध्यान आणि 8वा मार्ग म्हणजे समाधी. तर अशा पद्धतीने आपल्या अष्टांग योगाची चर्चा योग दर्शनामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर ते 5 क्लेश म्हणजे दुःखाचे कारणं मानतात. यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यासारख्या 5 क्लेशांची चर्चा ते करताना दिसून येतात. योगदर्शन मुक्तीसाठी चित्तवृत्तीचा निरोध आवश्यक मानतात आणि या चित्तवृत्तीचा निरोधासाठी अष्टांग साधना ते सांगतात. या अष्टांग साधनेतून 5 क्लेश नष्ट होतात आणि व्यक्ती कैवल्याला प्राप्त होतो म्हणजेच मोक्षाला प्राप्त होतो असं ते मानतात. सांख्याप्रमाणे सांख्या ज्या पद्धतीनं ईश्वर मानत नाही, योग दर्शन मात्र ईश्वर मानतात. ईश्वराला ते ईश्वर प्रणिधान असं मानतात. ते योग दर्शनाचे मुख्य उद्देश म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे, आत्मज्ञान प्राप्त करणे, क्लेशांचा म्हणजे दुःखांचा नाश करणे आणि कैवल्य जे मुक्ती आहे यांना प्राप्त करणे हा मुख्य उद्देश योग दर्शनाचा दिसून येते. प्रामुख्याने सांख्य दर्शन तात्विक सिद्धांतावर भर देतो, तर योग दर्शन आपल्याला व्यावहारिक साधनावर जास्त भर देताना आपल्याला दिसून येतो.
पुढचं जे दर्शन आहे ते म्हणजे पूर्वमीमांसा. या दर्शनाचे प्रवर्तक आपल्याला जैमिनी हे दिसून येतात. या दर्शनाचा कालावधी इसवी सन 2रे ते 3रं शतक मानले जाते. या दर्शनाचा प्रमुख ग्रंथ मीमांसा सूत्र हा मानला जातो. पूर्वमीमांसाला पूर्व म्हणण्यामागचा कारण म्हणजे हे दर्शन वेदांच्या पूर्व भागावर आधारित आहे. म्हणजेच ब्राह्मण आणि मंत्र या भागावर आधारित असल्यामुळे याला पूर्वमीमांसा असे संबोधले जाते. या दर्शनाचा मुख्य तत्त्वज्ञान म्हणजे ते वेदांना अपौरुषेय मानतात. म्हणजेच वेदाची निर्मिती ही पुरुषांनी केलेली नाही आहे, तर ईश्वरांनी केलेली आहे असं ते मानतात. या दर्शनामध्ये धर्म याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. धर्म म्हणजेच वेदांनी सांगितलेले कर्म, कर्तव्य करणे म्हणजे धर्म. नंतर कर्मकांड यालाही ते महत्त्व देतात. कर्मकांडाअंतर्गत यज्ञ, विधी, कर्म, धर्म यांचा ते समावेश करतात. यामध्ये प्रमाणाचीही चर्चा आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने 6 प्रमाणांची ते स्वीकार करतात. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या 6 प्रमाणामध्ये ते शब्द प्रमाणाला अत्यंत महत्त्व देतात. त्यानंतर आपल्याला दिसून येते की ईश्वरावर विशेष भर देताना दिसून येत नाहीत. कारण त्यांच्या मते परंपरेमध्ये ज्या पद्धतीनं ईश्वर हा कर्मफलदाता असं मानले जाते, त्या अर्थाने ते ईश्वराला मानत नाही आहेत. कारण त्यांच्या मते वेद आणि कर्म हे स्वतःच फळ देताना दिसून येतात, म्हणून ते ईश्वराला जास्त महत्त्व देताना दिसून येत नाही. त्यांच्या दृष्टीने मोक्ष, स्वर्गप्राप्ती ही दुःखाचा अभाव आणि मुख्य म्हणजे कर्मावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. वैदिक कर्म करण्यातूनच मोक्षप्राप्ती होते असे ते मानतात. पूर्वमीमांसेचे साधारणतः 2 संप्रदाय आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे भट्ट आणि दुसरं म्हणजे प्रभाकर. 6वं जे दर्शन आपल्याला दिसून येतं ते म्हणजे उत्तरमीमांसा. त्यालाच वेदांत दर्शन असंही म्हटलं जातं. या दर्शनाचे संस्थापक बादरायण यांना मानलं जातं. या दर्शनाची मुख्य सुरुवात आपल्याला इसवी सन 300 ते 400 शतक अशी दिसून येते. या दर्शनाचा मुख्य ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र, जे उपनिषदातील तत्त्वज्ञानाचे संक्षिप्त आणि तर्कसंगत सूत्ररूपामध्ये आपल्याला दिसून येते. उत्तरमीमांसेला उत्तरमीमांसा म्हणण्यामागचं कारण म्हणजे वेदांच्या उत्तर भागा म्हणजे ज्ञान, कांड आणि उपनिषद यांच्यावर हे दर्शन आधारित असल्यामुळे याला उत्तरमीमांसा असं म्हटलं जातं. या दर्शनाचे मुख्य तत्त्व म्हणजे ब्रह्म ही अंतिम सत्ता, सर्वोच्च सत्य म्हणून ते मानतात. आत्मा आणि ब्रह्म यांना एक मानतात. ब्रह्मापासून आत्मा वेगळा नाही असे ते मानतात. जगाची निर्मिती किंवा जगाचं स्वरूप ते तात्पुरतं मानतात आणि नश्वर भूमिका ही जगाची मानतात. मोक्ष त्यांच्या मते अज्ञानाचा नाश करून आत्म्याला ब्रह्मस्वरूपी जाणणं किंवा मानणं यालाच ते मोक्ष असं मानतात. वेदांताच्या जे काही इतर उपशाखा दिसतात त्या सर्वांचा आधार म्हणून हे वेदांत दर्शन आपल्याला दिसून येते. प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण इथे थांबू. उर्वरित भाग आपण लेक्चरच्या दुसऱ्या भागामध्ये पाहू. प्रस्तुत लेक्चरमध्ये आपण भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे काय, भारतीय तत्त्वज्ञानाचे जे काही कालखंड आहेत त्याच्यामध्ये आपण वैदिक कालखंड, उपनिषदिक कालखंड, श्रमण कालखंड या कालखंडाचा आपण समावेश केला. त्याचबरोबर सूत्र कालखंड याचाही आपण विचार केला. यानंतर आपण पुढची जी काही कालावधी दिसतो म्हणजे भाष्यकाळ याचा विचार आपण लेक्चरच्या दुसऱ्या भागामध्ये करू. धन्यवाद.